टायमिंग मध्ये सामना संपवायचा आहे. 4 षटकांचा 20 मिनिटांमध्ये सामना 4 ओव्हरचा टायमिंग सुरू. पहिला चेंडू गौतमचा पुढील चेंडू क्लीन बॉल. बंटी यांचा क्लीन बॉल केलाय. गौतमने सुरेख गोलंदाजी गौतम यांच्या रूपाने अचूक टप्प्याची गोलंदाजी मधल्या इष्टीवरती फेकलेला चेंडू क्लीन बॉल. पहिला धक्का बसतोय तो स्ट्रायकर भांडुआ संघाला. त्यांची जागवण्यासाठी आले अभय. वैयक्तिक गोड्यातील पहिला संघाकडून पहिला षटक घेऊन गौतम. पहिला चेंडू पहिलाच हादरा दिलेला आहे बंटी स्ट्रायकर संघाला भांडुप्या संघाला. पुढील चेंडू स्ट्राईकला येते अभय. नॉन स्ट्राईकला येतो मॅक्सवेल. पुढील चेंडू अचूक टप्प्याची गोलंदाजी. पुढील चेंडू स्क्वेअर मारा. पंचांचा इशारा व्हाईटचा इशारा. धाव संकेत बदलवते. धाव संख्या बसते 1-1. कोरवा मरोचा सामना असेल. जो संघ विजय होईल तो अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल. पुढील चेंडू गौतम यांचा. लेग बायच्या स्वरूपात एक धावसंख्या बदल. धावसंख्या बसते 1-2. थोडासा संत गतीने चाललेला सामना. साई श्रद्धा संघ आयोजित मर्यादित षटकांच्या भव्य क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवसातील सेकंड सेमीफायनल सामना. निर्धाव चेंडू पुढील चेंडू गौतम यांचा अभयाना. निर्धाव चेंडू अचूक टप्प्याची गोलंदाजी करतायत गौतम. पहिल्या षटकातील 4 चेंडू सांगता आले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या पुसते 1-2. अचूक टप्प्याची गोलंदाजी करत गौतम आपल्या संघासाठी सुरेख गोलंदाजी प्रदर्शन करतायत. तितक्यात सुंदर क्षेत्ररक्षण केले. धावसंख्या पोचते 1-3. गौतम यांचा शेवटचा चेंडू मॅक्सवेल साठी. या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू गौतम टू मॅक्सवेल असा मार असेल. गौतम टू मॅक्सवेल. निर्धाव चेंडू आणि पहिल्या षटकाची सांगता नंतर धावसंख्या पोचते 1-3. सुरेख गोलंदाजी गौतम केली. तीन धावसंख्या 1-3.
गेला का काय माहिती मॅच बी आहे असं. पुढील चेंडू वैयक्तिक गटातील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय जयेश. जयेश टू अभय असा मारा असेल. पुढील चेंडू अचूक टप्प्याची गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी. निर्धाव चेंडू. धावसंख्येत काय बदल धावसंख्या पोहोचते 1-3. सुरेख गोलंदाजी टाकला होता. बॅटची कट घेऊन गेला सीधा विकेट किपरच्या हातामध्ये आणि चेंडू गेला निर्धाव. जयेश टू अभय असा मारा असेल. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारले चेंडू. गजल क्षेत्ररक्षण. एक धावसंख्या पूर्ण. दुसरा संख्या प्रयत्न. दोन्ही धावसंख्या पूर्ण. असे धावसंख्या पोहोचते 1-5. तितक्या ताकदीचे गोलंदाज तितक्या ताकदीचे फलंदाजी. जयेश टू अभय असा मारा असेल. पुढील चेंडू मारला चेंडू. सुरक्षित रक्षण. एक धावसंख्येचा बचाव केलाय. धावसंख्या पोहोचते 8. थोडं गशाल क्षेत्ररक्षण झालं आणि ते धावसंख्या गजाल क्षेत्ररक्षण धावसंख्या काढली. 3 धावसंख्या. धावसंख्या पोहोचते 1-8. स्ट्राईकला येते मॅक्सवेल. नॉन स्ट्राईकला येतो अभय. जयेश टू मॅक्सवेल असा मारा असेल. पुढील चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. सुरेख गोलंदाजी. प्रत्येक चेंडू मध्ये परिवर्तन करून बॅट्समनला चकवलं जात आहे. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या पोहोचते 8. पुढील चेंडू दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होत असताना फलंदाज मात्र धावबाद होतोय. अभय यांच्या रूपामध्ये धावसंख्या पोहोचते 9. रनआउटच्या स्वरूपात अभय तंबूत परतत आहेत. अभयांची जागण्यासाठी इस्तियाक. सुरेख गोलंदाजी केली होती जयेश. या षटकातील अंतिम चेंडू. धावसंख्या पोहोचते 2-9. शेवट चेंडू जयेशांचा शेवटचा चेंडू आणि मॅक्सवेलच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत दणदणीत षटकार. धावसंख्या पोहोचते 15. 2 षटकार समर्थनानंतर धावसंख्या पोहोचते 15. मॅक्सवेल एक महागडा फलंदाज. कोणत्याही क्षणी सामना आपल्या बाजूने झुकवण्याची ताकद असा तुल्यबळ फलंदाज मॅक्सवेल या स्पर्धेतील शांत संयम फलंदाजी करत असतो. मॅक्सवेल सामना तुरंत चालू करायचा आहे. वैयक्तिक गोळ्यातील पहिला संघाकडून तिसरे षटक घेऊन आले मनोज. टू इस्त्याप मारा असेल. धावसंख्या पोहोचले 1 षटकाच्या रूपात धावसंख्या पोहोचते 15. थोडस जखडून ठेवलं होतं पण मॅक्सवेलने षटकार मारला आणि षटकाच्या रूपामध्ये धावसंख्या पोहोचते 15. कारण मॅक्सवेल मैदानात असताना कोणत्याही क्षणी धावसंख्येचा डोंगर उभारू शकतो. मनोज
मनोज टू इस्ताबाचा मारा असेल. पुढील चेंडू वैयक्तिक कोट्यातील तिसरं पहिल्या संघावरून तिसरं षटक गोलंदाज मनोज. एक सुरेख गोलंदाजी मनोजच्या रूपात पाहायला मिळेल नक्कीच. मनोज टू इस्ताबाचा मारा असेल. पुढील चेंडू सामना तोडत चालू करायचा आहे. पुढील चेंडू मनोज यांचा एक बॅट चिकट घेऊन गेला चेंडू. सुरक्षित रक्षण होतं. एकच धावसंख्या समोर धावसंख्या पोहोचते 16. 2 बाद 16. आता स्ट्राईकला येते मॅक्सवेल. एक महागडा फलंदाज या स्पर्धेतील चौकार षटकारांच्या आधी कोणत्या क्षणी करू शकतो असा फलंदाज मॅक्सवेल. शांत संयमी फलंदाज. मनोज टू मॅक्सवेलचा मार असेल. पुढील चेंडू मनोज यांचा सुरेख चेंडू मारला लेग फाईनच्या दिशेने. आणि हा मॅक्सवेल दिशेने मारला. मॅक्सवेलने मारलेला हा चौकार. धावसंख्या पोचते 20. तिसऱ्या षटकातील थोडं काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या पोचते 2 बाद 20. चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये 2 धावसंख्या बदल धावसंख्या पोहोचते 22. 2 बाद 22. तिसरं षटक प्रगतीपरू असताना मनोज यांच्या रूपात मॅक्सवेलने या पहिल्या चेंडूवर धावसंख्या दुसऱ्या 4 घेतली आणि तिसऱ्या चेंडूवर 2 धावसंख्या घेतली. पुढील चेंडू मनोज यांचा. आता मात्र एक 5वी गोलंदाजी केली मनोज यांनी रूपाने आणि एक मॅक्सवेलला महागडा फलंदाज तंबूत धाडला. हे मनोज यांनी एक 5वी गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोंधळ केली आणि फसवला. चाकवा चेंडू टाकला आणि यष्टीरकने एक सुरेख झेल घेतला आणि तिसरा हादरा बसतोय स्ट्रायकर येऊन भांडुका संघाला. 22 धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद होत आहे. त्यांची जागा नेलेले मिराज. मनोज टू मिराज असा मार असेल. नॉन स्ट्राईकला येतो इस्ताब. लेगच्या तसे मारले चेंडू. एक धावसंख्या पूर्ण केलेले. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न 2 धावसंख्या सहजरित्या पूर्ण. धावसंख्या पोहोचते 24. या षटकातील तिसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. धावसंख्या पोहोचते 3 बाद 24. अंतिम चेंडू मनोज यांचा आणि 55 स्क्वेअर मारा व्हाईटचा मारा. धावसंख्या पोहोचते 3 बाद 25. एक शेवटचा चेंडू बाकी असताना मनोज टू मिराज मारा असेल. पुढील चेंडू अंतिम चेंडू. आणि हा मिराज यांच्या बॅटवर निघालेला षटकार. धावसंख्या पोहोचते 3 बाय 31. पहिल्या षटकामध्ये थोडं जखडून ठेवलं होतं. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये थोडा हाणामारी केली आणि धावसंख्या थोडा बदल होतो. धावसंख्या पोहोचते
31 तीन गड्यांच्या बदल्यामध्ये 31 धावसंख्या. 31 ना. हम्म. या सामन्यातील पहिल्या इनिंग मधील हे शेवटचे षटक, अनावरित षटक. सुबेन पाचशे वर बोल ना कसे झाले 1-4 पाचशे वर. सुबेन 4 2 विकेट 2 आणि वाईड आला. सुबेन सुबेन टू इस्तफाचा मारा असेल. अंतिम षटक या पहिल्या इनिंग मधले. सुबेन टू इस्तफाचा मारा असेल. मारलेला एक सुरेख चौकार मारला इस्तफानी. धावसंख्येमध्ये अनावरित षटकामध्ये धावसंख्या पोहोचते 35. पहिल्या षटकामध्ये कुठं जखडून ठेवलं, दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते आता चौथ्या षटकामध्ये 35. चौका षटकांच्या आतिषबाजी चालू आहे, कारण हा महत्वाचा सामना आहे. सेमीफायनल सामना, उपांत्यपूर्व सामना. जो संघ विजय होईल तो अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल. पुढील चेंडू सुबिनचा इस्तफाला. इस्तिफा आउट झालेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं आणि धावबाद झाली इस्तेफ. 4 बाद. 34 किती आलं 35 ना. 4 बाद 35. सिराज सामना लवकर चालू करायचा आहे. शेवट चेंडू तर काय, शेवट षटकामधील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या पोहोचते 4 बाद 35. पुढील चेंडू हा खणखणीत चौका. क्षेत्ररक्षणामध्ये झेल सोडला आणि हा सीमा चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या पोहोचते 39. 39. 4 गड्यांच्या मोबाईलवर धावसंख्या पोहोचते 39. या षटकातील 3 चेंडू शिल्लक धावसंख्या पोहोचते 39. प्रत्येक फलंदाज हाणामारी करत आहे. पुढील चेंडू स्क्वेअर मारा. व्हाईटच्या रूपाने धावसंख्या पोहोचते 40. शेवटचे अंतिम चेंडू शिल्लक असताना धावसंख्या पोहोचते 4 बाद 40. सुरेख शेवटच्या 3 षटकामध्ये सुरेख फलंदाज धावांचा डोंगर उभारायचा प्रयत्न, मात्र बॅट चिकट घेऊन गेला सीधा एस्ट्रीच्या हातात आणि हा 5वा फलंदाज बाद होतोय सिराज आणि त्याच्या जागा घेण्यासाठी आलेल्या आरिफ. 40 40. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. फुल चेंडू सुबेन यांचा स्क्वेअर मारा. व्हाईटचा मारा. धावसंख्या पोहोचते 41. धावसंख्या पोहोचते 41. पुढील चेंडू सुबेन यांचा झेल मात्र सुटलेला आहे. एक धावसंख्या दुसऱ्या धावसंख्या पूर्ण धावसंख्या पोहोचते 43. 43 धावसंख्या पोहोचले 5 गड्यांच्या मोबदल्यात. धावसंख्या पोहोचते 43. शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या इनिंग मधला हा अंतिम आणि शेवटचा चेंडू सुबिन यांचा.
आणि झेलबाद झालेला आरिफ. 44 धावसंख्येचा 24 चेंडू आणि 44. प्रत्येक षटकामागे 11 धावसंख्येची गरज आहे. 11च्या सरासरी धावसंख्या जमवायची आणि आपल्या संघाला जर विजयाच्या दिशेने वाटचाल अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करत असेल नलपडा संघाला 24 धावसंख्येचे एक मापक एक महागड आव्हान. 11 सरासरीने पार करायचं आहे. 24 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज. तेवढ्या ताकदीचे गोलंदाज स्ट्रायकर मांडव संघाकडे आहे. लक्ष ठेवा तुम्ही पण. स्ट्रायकर भांडूप संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तसेच नलपडा संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवले आहे. 4 षटक 4 ओव्हर आपल्याला 20 मिनिटांमध्ये संपवायचे आणि पुढील अंतिम सामना आपल्याला याच मैदानावर खेळवायचा आहे. भांडुप स्ट्रायकर संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सलामीचे फलंदाज नलपडा आपल्या संघाने सलामी मैदानात पाठवायचा आहे. करोना महाराजा स्थितीचा सामना. जो संघ आता विजय होईल तो अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल. 24 चेंडू आणि 44 धावसंख्येचं आव्हान. प्रत्येक षटकामध्ये 11 धावसंख्येची गरज आहे आणि 11च्या धावसंख्येत जर सरासरी घेत गेला तर नक्कीच सामना विजया दिशेने वाटचाल करेल. दादा आणि आम्हाला आम्ही जिंकलो. स्ट्राईकला सलामीचे फलंदाज स्ट्राईकला येतो राहुल. नॉन स्ट्राईकला येतो गौतम. नलपडा संघाचे एक सलामीचे फलंदाज एक अनुभवी तुल्य बल्य एक फलंदाज राहुल आणि गौतम सलामी जोडी मैदानात. फैयाज वैयक्तिक गटातील पहिल्या संघाकडून पहिल्या षटक आहे फैयाज. टाइम लिमिट सांगून द्या. 20 मिनिटांमध्ये 4 षटकांचा सामना. आता त्वरित सामना चालू करायचा आहे. वैयक्तिक गटातील पहिल्या संघाकडून पहिल्या षटक फैयाज. पहिला चेंडू स्ट्राईकला ते राहुल. नॉन स्ट्राईकला गौतम. या सामन्यातील सेकंड इनिंग मधला पहिला चेंडू टाकला जातोय. करूया मरोची स्थिती. पुढील चेंडू सामन्यातील सेकंड इनिंग पहिला चेंडू फैयादांचा राहुल यांच्यासाठी. सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी कट लागली आणि सुरेख क्षेत्ररक्षण केले एष्टी रक्षकांनी मिराजने. फैयाज टू राहुल असा मार असेल. पुढील चेंडू तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण केल्याने एक धावसंख्या समाधानामध्ये धावसंख्या पोहोचते. बिनबाद 1. स्ट्राईकला येतो गौतम. नॉन स्ट्राईकला तो राहुल. फैयाज टू गौतम असा मारा असेल. एक अचूक टप्प्याची फिरकी गोलंदाजी निर्धाव चेंडू. धावसंख्येत काय धावसंख्या पोहोचते बिनबाद 1. पुढील चेंडू धावसंख्या एकच सिंगल धावसंख्येत बदली झाला. धावसंख्या पोहोचते बिनबाद 2. तो फैयाजने फक्त राहुल आणि गौतम दोन्ही सलामीचा फलंदाज जकडून ठेवलेला आहे. मोठे फटका करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो परंतु
सफल होत नाही पुढील चेंडू. तितक्यात ताकदी क्षेत्ररक्षण एकाच्या हाताने झेल घेतलेला आहे. सुरक्षित क्षेत्ररक्षण गेलं आणि सलामीचा राहुल या फलंदाज बाद केलं. उत्कृष्ट शॉटचा त्याच्या जागा मिळालेले राजेश फयाजनी मात्र जकडून ठेवले. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले सिराजने. एका हाताने झेल टिपला आणि सलामी फलंदाज राहुलला तंबूत धाडून दिलं. पुढील चेंडू राजेश. स्ट्राईकला तर राजेश, नॉन स्ट्राईकला गेले गौतम. पहिल्या षटका संबंध धावसंख्या पोहोचते किती रन झाले? रन किती? रन दोन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 2 धावसंख्या. आता मात्र 18 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज. 11 चेंडू आणि 42 धावसंख्येचं एक महागडं आव्हान. स्ट्राईकला येते राजेश, नॉन स्ट्राईकला येते गौतम. सुमित वैयक्तिक गटातील पहिल्या संघाकडून दुसऱ्या षटकाने सुमित टू राजेशचा मारा असेल. संघाला जर विजयच करायचा असेल तर चौकार षटकारांची आतिषबाजी करावी. 18 चेंडू आणि 42 धावसंख्येचे एक महागडं तगडं आव्हान आहे. पुढील चेंडू वॉपच्या दिशेने मारले चेंडू. धावसंख्येत बदल फलंदाज राजेश मात्र बाद होतोय आणि दुसरा हादरा बसतोय नलपडा संघाला. पहिल्या चेंडूवर सुमितला मात्र सफलता भेटली आणि दुसरा गडी बाद होतोय नलपडा संघाचा. धावसंख्येत बदल धावसंख्या पोहोचते 2 बाद 2. त्याची जागा नेलेले राकेश. सुमित टू गौतम असा मार असेल. पुन्हा आता चेंडू उंच उडालेला आहे. आणि पुन्हा मात्र सलग बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद होत आहेत आणि हॅट्रिकचा चान्स आहे सुमितला. सुरेख गोलंदाजी प्रदर्शन. स्ट्रायकर इलेव्हन भांडूप संघाची सुरेख गोलंदाजी, तितक्यात क्षेत्ररक्षण, तितक्यात पद्धतीचे फलंदाजी. 2 बाद 2 अशी अवस्था आलेली आहे. हॅट्रिकचा चान्स सुमितांना. पुढील चेंडू हॅट्रिक साठी. हॅट्रिकचे चान्स हुकलेला आहे. हा चौकार. आणि राकेश यांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचते 2 बाद 7. नलपडा संघाला जिंकायचं असेल तर प्रत्येक फलंदाजाला 4 चौकार चटकांची आतिषबाजी करावीच लागेल. या दुसऱ्या षटकातील 3 चेंडू सांगता आल्यानंतर धावसंख्या पोहोचते 3 बाद 6. पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि फलंदाज बाद होतो. राकेश मात्र बाद होतोय, झेल बाद होतोय. आणि या सुमितच्या गोलंदाजीमध्ये या विकेट हॅट्रिक गेले. 3 फलंदाजांना तंबूत परतवण्याचे काम केले सुमितने. सुरेख गोलंदाजी स्ट्रायकर 11 भांडूप संघाची. त्याची जागा घेण्यासाठी आनंद. सुमित टू आनंद असा मारा असेल. नॉन स्ट्राईकला तो सुबिन. 4 बाद 6 अशी एक विकेट अवस्था आलेली आहे नलपडा संघाची.
धावसंख्या पोहोचते 4 बाद 7. स्ट्राईकला येते सुबिन, नॉन स्ट्राईकला येते आनंद. या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असताना धावसंख्या पोहोचते 4 बाद 7. 13 बॉल 37 धावसंख्येची गरज. पुढील चेंडू सुमित यांचा, सुबिन याला जिंकायचं असेल तर चौका षटकांची आतिषबाजी करावीच लागेल. पुढील चेंडू आणि पंचाने स्क्वेअर मारा दिला, व्हाईटचा इशारा. धावसंख्या पोहोचते 4 बाद 8. या सामन्यात या षटकातील अंतिम चेंडू सुमित टू आनंदाचा मारा असेल. बघूया आनंद आपल्या संघाडी चौका षटकांची आतिषबाजी करतोय काय. आणि सुरक्षित रक्षण मॅक्सवेलचं. स्ट्रायकर 11 संघाचं जेवढी फलंदाजी तेवढी ताकदीचे क्षेत्ररक्षण तेवढं ताकदीची गोलंदाजी आहे. ऑलराऊंडर टीम बोलावीच लागली या स्ट्रायकर 11 संघाला. प्रत्येक झेल टिपला जातो. आणि हा पाचवा फलंदाज तंबूत परत आहे सुमितने. या सुमितने 6 धावा दिल्या, 6 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये चार फलंदाजांना तंबूत पर्यंत 4 विकेट घेतलेले आहे. सुमित उत्कृष्ट गोलंदाजी केली. सुमितने 4 फलंदाजांना तंबूत धाडण्याचं काम केलेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीने संघाची धावसंख्या पोहोचते 5 बाद 8. स्ट्राईकला आहेत ते जयेश, नॉन स्ट्राईकला तो आनंद. शोएल टू जयेशाचा मारा असेल. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 3रा षटक गेले शोएल. सुरेख गोलंदाजी, एक अचूक टप्प्यात गोल, निर्धाव चेंडू टाकलेला आहे. फलंदाज मात्र एक सुरेख आणि अचूक टप्प्यात गोल. 11 बॉल 36 धावसंख्येची गरज. एक महागडा आव्हान. पुढील चेंडू सोहेल यांचा, जयसेना. एक धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जात आहे. दोन्ही धावसंख्या सहजरित्या पूर्ण केलेल्या आहे. धावसंख्या पोहोचते दोन आकडे धावसंख्येत बदलून धावसंख्या पोहोचते 10. 5 बाद 10. तिसरा षटक प्रगतीपथावर धावसंख्या पोहोचते 5 बाद 10. अर्धी टीम तंबूत परतण्याचं काम सुमितने केले. 4 फलंदाज मागच्या षटकामध्ये त्यांनी दुसऱ्या षटकामध्ये बाद केले होते. सुरेख उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आपल्याच बॉल थ्रू मध्ये केलेलं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे सोहेल आणि धावसंख्येत काय बदल होते. धावसंख्या पोहोचते 5 बाद 10. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या पोहोचते 10. पुढील चेंडू सोहेल यांचा आणि बॅट चिकट घेऊन गेले चेंडू आणि डिक्लेअर क्षेत्रामध्ये धावसंख्या पोहोचते 11. सोहेल टू 2. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना धावसंख्या पोहोचते 5 बाद 11. पुढील चेंडू सोहेल यांचा, बॅटचे गट घेऊन गेला चेंडू, क्षेत्ररक्षण होत आहे. एक धावसंख्या पूर्ण. धावसंख्या पोहोचते 12. 5. अर्धी टीम अर्धा संघ तंबूत परतलेला आहे. केवळ एक औपचारिकता बाकी राहण्याचं काम चालू आहे. पुढील चेंडू शेवटचा या षटकामध्ये अंतिम चेंडू. सुरेख गोलंदाजी. आणि बॅट कट गेल्याने एसटी बॉल गेलेला आहे आणि फलंदाज बाद होतोय. जयेश मात्र बाद होतोय आणि त्याची जागेसाठी मनीष.
रुद्र कालच्या दिवसातील जो अंतिम सामन्यात प्रवेश केला संघ रुद्रवीण संघाने आपण संपर्क साधण्याचा माईकशी संपर्क साधा. यानंतर होणार सामना या सामन्यात जो संघ विजय होईल तो आपल्यावर खेळवण्यात येईल. अंतिम सामना थोड्या वेळ चालू होणार आहे. तर रुद्रवीण संघाने माईकशी संपर्क साधा. रुद्रवीण संघ या सामन्यातील अंतिम आणि शेवटचे षटक केवळ किती बॉल पाहिजे 6 बॉल किती पाहिजे पहिलाच बॉलर कोण आहे सिराज तो कोण आनंद का मन निर्धाव चेंडू टाकलेला आहे. पहिल्याच चेंडू निर्धाव टाकलेला आहे. धावसंख्या पोहोचते 12. एक केवळ औपचारिकता बाकी आहे. 5 बॉल 32 धावसंख्येची गरज. सामना आपला आपण निर्धाव चेंडू टाकलेला आहे सिराजने. दोन चेंडू सलग निर्धाव टाकलेले आहे. मनीषला मात्र काय समजत नाही. पुढील चेंडू निर्धाव चेंडू. सामना जवळजवळ स्ट्रायकरवरून भांडू संघाने आपल्याकडे झुकवले आणि अंतिम सामन्यामध्ये प्रवेश निश्चित केलेलाच आहे. एक केवळ औपचारिकता बाकी आहे. पुढील चेंडू सिराज यांचा. बाईच्या सोबत एक धावसंख्या घेतलेली आहे. शेवटचा 2 चेंडू शिल्लक या सामन्यातील. उपांत्यपूर्व सामन्यात शेवटचा 2 चेंडू शिल्लक. रुद्रवीण संघ माईकशी संपर्क साधा. यानंतर आपण अंतिम सामना खेळवता येणार आहे. पुढील चेंडू शेवटचा चेंडू केवळ औपचारिकता बाकी. पुढील चेंडू आणि शेवटचा चेंडू. अंतिम सामन्यामध्ये भांडुपला स्ट्रायकर संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केलेला आहे. विजय संघाचे मनपूर्वक अभिनंदन. तसेच नलपडा संघाचे सहर्ष स्वागत. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले सहर्ष स्वागत. यानंतर होणार सामना स्ट्रायकर युनियन संघ वर्चस्व रुद्र इलेव्हन. अंतिम सामना मेगापाने थोड्या वेळ सामन्यात सुरुवात होणार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्रावीण्य संपर्क. या सामन्यातील सामनावीर सुमित 4 विकेट घेणे सामन्यामध्ये सुमित. या सामन्यातील सामनावीर सुमित